आता मी ऐकलेली न्यूज की नाही का, की जे कामगार म्हणजे नोकरी करतात आणि पार्ट टाईममध्ये रिक्षा चालवतात त्यांनी परमिट जमा करा असं नाही काय की पेपरमध्ये आलं होतं, एका पेपरमध्ये आलं होतं. ते तर मी 6 महिने अगोदर पण एकदा न्यूज बघितलेली फेसबुकला, त्याच्यावर काय ॲक्शन झालेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पण परमिट अजून चालू आहे, म्हणजे चालूच आहे. तर आता आर टी ओवाल्यांचं तर सोडून टाका, आपले रिक्षावालेच तो पेजचा फोटो घेतात आणि आपल्या रील बनवताना तेच दाखवतात, तोच टॉपिक घेऊन सारखा नाही का तोच फिरवतात. आणि ज्यांनी रिक्षा घेतली आहे, ज्यांनी खरंच म्हणजे त्याची गरज आहे त्याला, तर त्याच्या पगारामध्ये भागत नाही. एम आय टी सीमध्ये बघा तुम्ही 17-18 हजार पगार आहे, त्याचा कट करून तुम्हाला भेटतो किती 14-15 हजार पेमेंट येतं, त्याच्यामुळे त्याचा भागत नाही म्हणून तर रिक्षा घेऊन चालवत आहे. ज्यांनी ठीक आहे बाबा काही कारण नाही त्यांनी रिक्षा घेऊन येण्या जाण्यासाठी वापरतात, त्या घरी तसेच म्हणून या भाड्याने देतात, त्यांनी ठीक आहे, पण त्यांनी तर 100% त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की चालवत नाही रिक्षा आणि मोकार घेऊन ठेवलेली आहे. पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी लोन केलं असेल या घरच्यांचे दागिने ठेवले असेल या 15-15% व्याज घेऊन रिक्षा काढली असेल, त्यांचं कसं हालत होणार? कारण की ती विकताना थोडी त्याला तेवढे पैसे भेटणार आहे. आता ज्याच्याकडून लोन केलं असेल ते गाडीवाले, आता 2.5 लाखाची रिक्षा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी किती व्याज बीज लावून 3-3.5 लाख रुपये त्याला भरतोय तो. आणि त्याच्यामध्ये जर जमा करायचे म्हणले तर थोडी ना त्याला भेटणार आहे, 1 लाख रुपये पण भेटणार त्याचं एकदमच सगळे विकायला काढले तर. तर तुम्ही पण विचार करा, कारण की ऑटोवाला जेव्हा घेईल तेव्हा घेईल निर्णय, जेव्हा ॲक्शन होईल तेव्हा ॲक्शन. पण तुम्ही त्याच्यामध्ये नका जास्त पसरू नाही का, की कामगार लोकांना हे करायला लागलं. कारण की 100पैकी 20% गरज नाही, मोकार घेतलेलं, पण 80% हे गरजू लोक आहे. आणि हे आता सध्या मराठी माणूस व्यवसायामध्ये घुसला आहे, तर ते हा 80% लोक विकणार नाही, ते लोक काम सोडतील. एवढा विचार करा. जी व्हिडिओ टाकून आमचा एवढा धंदा एवढा बिझनेस होतो, एवढा महिन्याला एवढं निघतं आहे, त्यांनी सगळ्यांनी आपले टार्गेट लावलेले आहेत. एक भाकरीची अर्धी भाकरी झालेली. आता जर त्यांना कळालं की बाबा असं होणार आहे, की ॲक्शन होणार आहे सगळ्यांवर नाही का कामगार लोकांवर, तर ते लोक कामं सोडतील. जे 80% आहे, 20% तर त्यांना गरज नाही ते देतील, म्हणजे 80% ते लोक काम सोडतील आणि कंटिन्यू रिक्षावरच करतील. त्यांना माहिती आहे बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला 14,000 15,000 पेमेंट भेटतो आहे, इथं आपण अजून असे पण ते 17-18 तास काम करतात, इथं करतील रिक्षावर आणि तेवढेच 500-1000 कमवतील. आणि मग बसा, मग अर्धी भाकरी जी भेटते त्याच्यावरून पण कट होऊन मग एकच घास खावं बेटर. हे कसं आहे, ही सत्य गोष्ट आहे. सत्य का हमेशा कडू असतं आणि कडूच ते सत्य असतं, एवढा विचार करा.